काय बी म्हण म्हणजे तू जर माझ्या डीजा बरोबर लगीन केलं असतस का नाही तर ही अशी येळ मी तुझ्या येऊनच दिली नसती. ह्यानं तुला स्वप्न दावली दावली आणि ह्या असल्या भाड्याच्या खुरड्यात आणून ठेवलंय. आता ह्या भाड्याच्या खुरड्यात कसा संसार करणार हायस कुणा ठावत. अवघड आहे बाई. आत्या खुराड्यात राहत असले तरी गर्वानं संसार करते. आणि माझा सत्य असं आहे ना, माझ्या विरुद्ध एक शब्द ऐकून घेणार नाही आणि मी सुखानं संसार करीन त्याच्याबरोबर. तू काळजी नको ग. आणि आत्ते नुसतंच घर मोठं असून फायदा नसतो ग. छोट्या घरात बी प्रेम करणारी माणसं असावी लागतात. ते महत्वाचं असते. आणि माझा सत्या माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. बघू. ए आमरे, आत्या तो बन व्यवस्थित जेवायला वाढलंस ना? हो अगं दिदे, व्यवस्थित वाढले सगळ्यांना. सगळे व्यवस्थित जेवतात. जरा पूजेच्या दिवशी तरी शांत बस. नुसतं काय कचकचा लावलंय. तुला बी असंच वाटतं ना की तुझी दीदी कचकच कचकच करते? काय जेवायला पाहिजे ना आज? नाही करत. आमरे काय बी बोलत जाऊ नकोस उगाच. मंजू, अरे स्वागतम स्वागतम सुस्वागतम मौर्य साहेब. स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या 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 या. वेलकम वेलकम वेलकम. सर दर्शन घ्या. सर भारती मावशी नाही आल्या? त्या कामानिमित्त बाहेर गेलात. बर थांबा, मी प्रसाद देतो. मंजू, हे गिफ्ट. हे काय? कशासाठी आणलंय सगळं? घे, आशीर्वाद म्हणून घ्यावं लागतं. सर आहो. अगं ते शास्त्र आहे. घे की. घे. सर मॅडम कशा आहेत आता? त्यांची तब्येत बरी आहे ना? हो, बरी आहे ती आता. काय झालं सर? तुमचा चेहरा का पडला असा?